हॅलो स्टुडंट्स. सो आपण औद्योगिक व्यवस्थापन पेपर नंबर 3 पहिला टॉपिक बघत आहोत. अगोदरच्या लेक्चरला आपण उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचे तंत्र बघितले. टेक्निक्स कोणते कोणते आहेत ते 4 टेक्निक्स आपण बघितलेत. त्यामध्ये पहिलं मार्गनिर्धारण, त्यानंतर कार्य वेळापत्रक आणि त्याच्यानंतर आदेश देणे आणि शेवटचं अनुसरण किंवा पाठपुरावा. हे 4 तंत्रे आपण बघितलेली आहेत. आणि आज आपण बघणार आहोत उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादा कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या काय आहेत. ओके, आपल्याला आज बघायचे उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादा कोणत्या आहेत. लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा. अतिशय महत्त्वाचं आहे ते तुमच्या प्रेझेंटीसाठी. ओके, तो बघा आता काय सांगितलं आपल्याला. उत्पादन नियोजन म्हणजे काय बघितलं आपण, उत्पादन नियंत्रण म्हणजे काय, त्याचबरोबर उत्पादन नियंत्रणाची 4 तंत्रे बघितलेत आपण. आणि आज आपण बघणार आहोत उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादा. यामध्ये लिमिटेशन्स काय आहेत ह्याचे. सो यामध्ये काय सांगितलंय, उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन नियोजन व नियंत्रणास अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादनाच्या नियोजनाला आणि उत्पादनावर केल्या जाणाऱ्या नियंत्रणाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिले. उत्पादन नियोजन व नियंत्रण हे प्रत्येक उद्योग संस्थेच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असते. उत्पादन नियोजन आणि नियंत्रण हे प्रत्येक उद्योग संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं, फायदेशीर असतं. कारण ज्या वेळेला उत्पादन नियोजन करतो आपण, त्यावेळेला कोणती उत्पादन क्रियामध्ये ज्या क्रिया केल्या जाणार त्या क्रियांचा क्रम असेल, त्या क्रियांच्या संख्या असतील, तो क्रमवार प्रवाह नियोजनामध्ये लावला जात असतो. मग त्यामध्ये उत्पादन क्रिया होण्यापूर्वीच्या ज्या क्रिया आहेत त्यापासून उत्पादन हे पूर्ण होईपर्यंत या सर्व क्रियांचं नियोजन, प्लॅनिंग ह्या उत्पादन नियोजनामध्ये केलं जात असतं. आणि उत्पादन नियंत्रणामध्ये जी क्रिया आपण ज्या वेळेमध्ये ठरवली आहे ती त्या वेळेमध्ये होती का, किंवा जो काही कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, तंत्रे, मशिनरी असतील, त्या व्यवस्थित कार्यक्षम आहेत का, हे सर्व पाहण्याचं काम. त्याचबरोबर अंतिम तयार झालेली वस्तू तिचे मोजमाप करणे. ओके, या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं काम हे कंट्रोल केलं जात असतं. नियंत्रण केल्याने काय होतं, उत्पादनाचं नियोजन आणि नियंत्रण हे अचूक असेल तर आपला व्यवसाय हा फायद्यात जाणार असतो. ओके, आपल्या व्यवसायाला फायदा होणार असतो. आपल्या व्यवसायासाठी उत्पादन नियोजन नियंत्रण हे अतिशय हितकारक ठरत असतं. ओके, असे असले तरी उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या काही मर्यादा विचारवंतांनी व्यक्त केल्यात. ओके, कितीही फायदेशीर असलं उत्पादन नियोजन आणि नियंत्रण व्यवसायासाठी, तरी त्याच्या मर्यादा हा विचारवंतांनी मांडलेल्या आहेत. सो आपण 1 बाय 1 बघूयात. किती लिमिटेशन्स दिलेत तुम्हाला, 10 लिमिटेशन्स दिलेत. सो आपण एक 1 बाय 1 चेकआउट करूयात. ओके, सो पहिला आहे, ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की हे महत्त्वाचं आहे, एमसीक्यूला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, त्या ठिकाणी काय करायचं, ते नोट डाऊन करून घ्यायचं किंवा त्याच्यानंतर बसून प्रॉपर नोट्स काढायच्या. ओके, पहिलं आहे, उत्पादन नियोजन हे काही विशिष्ट गृहीतांवर आधारित असते. लक्षात घ्या, उत्पादन नियोजन हे विशिष्ट गृहीतांवर आधारित असते. आता ती गृहीते कोणती असू शकतात, विचारवंतांच्या मताने चाललंय हे सर्व. ओके, मग ती विचारवंतांच्या मते गृहीत कोणती असू शकतात की ग्राहकांचे आदेश, यंत्रसंच क्षमता, सामग्री व ऊर्जेची उपलब्धता, कर्मचाऱ्यांचे सहकार्य इत्यादी. उत्पादन नियोजन हे काही विशिष्ट गृहीतांवर आधारित असते. उदाहरणार्थ, ग्राहकांचे आदेश, यंत्रसंच क्षमता, सामग्री व ऊर्जेची उपलब्धता, कर्मचाऱ्यांचे सहकार्य इत्यादी ही गृहीतके असू शकतात. याच्यावरती आधारित असतं उत्पादनाचं नियोजन. ओके, ही गृहीते चुकीची ठरल्यास
जर ही गृहीतक चुकीची ठरली तर उत्पादन नियोजन आणि नियंत्रणास अपेक्षित यश प्राप्त होत नाही. लक्षात घ्या, कोणती गृहीत धरलेली विचारवंतांनी? ग्राहकांचे आदेश असतील, यंत्रसंच क्षमता असेल, त्या यंत्राची सामग्री, ऊर्जेची उपलब्धता, कर्मचाऱ्यांचे सहकार्य, ही गृहीतके त्यांनी आधारित धरलीत, ही गृहीतके विचारात घेतलीत. आणि जर ही गृहीतके चुकीची ठरली तर उत्पादन नियोजन आणि नियंत्रण यामध्ये जे अपेक्षित यश आपण ठरवलेलं असतं प्राप्त करायचं, ते यश प्राप्त होत नाही. ओके, ही एक मर्यादा आहे, ही एक लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन आहे, उत्पादन नियोजन व नियंत्रणामुळे कामगारांच्या वर्तनात कठोरता येते. यामुळे त्याचा कल हा विधायकतेकडून विघातकतेकडे वळत असतो. लक्षात घ्या, उत्पादन नियोजन आणि नियंत्रणामुळे काय होतं, कामगारांचं जे वर्तन आहे ते कठोर बनतं. कारण प्रत्येक वेळेला कामगारांवरती जर नियंत्रण ठेवलं काम करत असताना, तर ते कर्मचाऱ्यांना सुद्धा आवडत नाही, किंवा कर्मचारी तिथं मन लावून काम करत नाही, एकनिष्ठेनं काम करत नाही. सो त्यामुळं काय होतं, त्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनामध्ये हा परिणाम होत असतो. ओके, ही एक लिमिटेशन आहे. त्यानंतर तिसरं लिमिटेशन तुम्हाला सांगितलंय, उत्पादन नियोजन ही वेळखाऊ प्रक्रिया असते. अतिशय महत्वाचं आहे, हे MCQ साठी विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. उत्पादन नियोजन ही कशी प्रक्रिया आहे, तर ती एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. लहान संस्थांना उत्पादन नियोजन करण्यासाठी फार वेळ देणे हे शक्य नसते. ओके, उत्पादन नियोजन करणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया असते. आणि ज्या लहान लहान उद्योग संस्था असतात त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो की ते प्रत्येक प्रक्रियेचं किंवा प्रत्येक कार्याचं प्रॉपर नियोजन करून ते त्या नियोजनाप्रमाणे करण्यासाठी. ओके, हे एक लिमिटेशन असू शकतं उत्पादन नियोजनाचं. देन त्याच्यानंतर चौथं लिमिटेशन असेल, उत्पादन नियोजन व नियंत्रण ही एक खर्चिक तंत्र आहे. उत्पादन नियोजन आणि नियंत्रण हे एक खर्चिक तंत्र आहे. नियोजन, कार्यप्रारंभ, आदेश देणे, अनुसरण इत्यादी कार्यासाठी स्वतंत्र तज्ञ कर्मचारी वर्गाची गरज असते. अतिशय बरोबर आहे. लहान संस्थांना हा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. ओके, हे एक लिमिटेशन असतं उत्पादन नियोजन व नियंत्रणाचं. ओके, काय सांगितलंय, उत्पादन नियोजन व नियंत्रण हे खर्चिक तंत्र आहे. नियोजन करायचं, कार्यप्रारंभ करायचा, आदेश द्यायचा, अनुसरण करायचं, ही जी 4 कार्य करावी लागतात, म्हणजे ही जी उत्पादन नियंत्रणाची जी 4 तंत्रे आहेत ती पार पाडावी लागतात व्यवसायाला उत्पादन कार्यासाठी. या कार्यांसाठी स्वतंत्र तज्ञ कर्मचारी वर्ग हे नेमले जात असतात. व्यवसायामध्ये स्वतंत्र विभाग नेमले जात असतात आणि त्या विभागाअंतर्गत ही 4 कामं करून घेतली जात असतात. आणि ते काम सेपरेट विभाग नेमून तज्ञ कर्मचाऱ्यांची तिथे नेमणूक करून ती क्रिया पूर्ण करण्यासाठी तेवढा वेळ लहान उद्योग संस्थांकडे नसतो आणि तेवढा खर्च करण्याची तयारीही त्या उद्योग संस्थांची नसते, कारण ह्या लहान संस्थांना हा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. हे एक त्यांचं लिमिटेशन, मर्यादा असू शकते. त्यानंतर 5वी मर्यादा आहे, 5वं लिमिटेशन आहे, उत्पादन व्यवस्थापकाच्या नियंत्रण कक्षेबाहेरील व्यवसाय बाह्य घटकामुळे काही वेळेस उत्पादन नियोजन व नियंत्रणाची परिणामकारकता कमी होत असते. लक्षात घ्या, उदाहरणार्थ उत्पादन साधनांची सुविधांची टंचाई, मागणीवर प्रतिकूल होणारा परिणाम, ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल, नवीन संशोधन इत्यादी. काय सांगितलंय, उत्पादन व्यवस्थापकाच्या नियंत्रण कक्षेबाहेरील व्यवसाय बाह्य घटकामुळे काही वेळेस उत्पादन नियोजन व नियंत्रणाची परिणामकारकता कमी होते. उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाची परिणामकारकता ही कमी होत असते. त्यामुळे काय होतं, ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होतो, नवीन
संशोधनामध्ये बदल होतो, उत्पादन साधनांची व उत्पादन सुविधांची जी टंचाई निर्माण होते. ओके, अशा पद्धतीच्या मर्यादा आपल्याला इथं दिसून येतात. त्यानंतरचा 6वा पॉइंट आहे, 6वी मर्यादा आहे, उत्पादन नियोजनामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःच्या इच्छेने, मनाने, अंतःप्रेरणेने कार्य करता येत नाही. अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांची कल्पकता, सर्जनशीलता ही मारली जाते. ओके, काय होतं की उत्पादनाचं नियोजन हे प्रॉपर केलं जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना यायचं आणि जे कामाचे तास असतील त्या कामाच्या तासामध्ये ज्या पद्धतीने नियोजन केलं असेल त्या पद्धतीने काम करायचं आणि जायचं. ही अशी कंटिन्यू प्रोसेस, ही दिनचर्या त्यांची चालू असते. त्यामुळे काय होतं, कर्मचारी स्वतःच्या मनाने, स्वतःच्या इच्छेने, अंतःप्रेरणेने काम करणं हे बंद करतात. ओके, यायचं, टायमिंग टू टाइम तेवढं काम करायचं आणि जायचं, असं म्हणणं त्यांचं असतं. त्यामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांची जी कल्पकता असते, कर्मचाऱ्यांमध्ये जी सर्जनशीलता असते ती मारली जाते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये एक्स्ट्रा ऍडव्हान्स जी कला कौशल्य असतं दाखवण्याच्या संधी त्यांना निर्माण होत नाहीत. ओके, त्यानंतर 7वी मर्यादा आहे, कठोर परिश्रम घेऊन सुद्धा अचानक उद्भवलेल्या अंदाजित घटकांमुळे उत्पादन नियोजन व नियंत्रणात अपेक्षित यश मिळत नाही. नियोजनकर्त्यांना, व्यवस्थापनाला व कर्मचाऱ्यांना वैफल्य येते. ओके, व्यवसायामध्ये कठोर परिश्रम घेऊन सुद्धा अचानक जी उद्भवले जातात अडथळे किंवा संकट किंवा अडचणी, ज्या अचानकपणे उद्भवल्या जातात, त्यांच्यामुळे काय होतं, नियोजन आणि नियंत्रणास जे काही अपेक्षित यशाची अपेक्षा जी व्यावसायिकांनी केलेली असते ते अपेक्षित यश हे त्यांना प्राप्त होत नाही. ओके, ही एक मर्यादा आहे. त्यानंतर 8वी मर्यादा आहे, व्यवसाय संघटनेने सुरुवातीच्या काळात केलेली स्थिर गुंतवणूक ही नियोजनाची अंतर्गत मर्यादा ठरते. व्यवसाय संघटनेने केलेली सुरुवातीच्या काळात स्थिर गुंतवणूक जी केलेली आहे ती नियोजनाची अंतर्गत मर्यादा ठरत असते. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाईल हे. सुरुवातीला यंत्रसामग्री व अन्य घटकात स्थिर गुंतवणूक केली जाते, तर अशा गुंतवणुकीच्या रचनेचा नियोजनावर परिणाम होत असतो. ओके, त्यानंतर कारण गुंतवणूक रचनेनुसार नियोजन कार्य करावे लागत असते आणि ती महत्वाची मर्यादा ठरत असते. लक्षात घ्या, 8व्या मर्यादेत तुम्हाला काय सांगितले, व्यवसाय संघटनेने सुरुवातीच्या काळात केलेली स्थिर गुंतवणूक ही नियोजनाची अंतर्गत मर्यादा असते. व्यवसाय संघटनेने जी सुरुवातीच्या काळात स्थिर गुंतवणूक केलेली असते ती काय असते, व्यवसायाची अंतर्गत मर्यादा असते. त्याचबरोबर सुरुवातीला यंत्रसामग्री व अन्य घटकामध्ये स्थिर गुंतवणूक केली जाते. सुरुवातीला काय केलं जात असतं, यंत्रसामग्री आणि बाकीचे जे घटक असतील त्यामध्ये स्थिर गुंतवणूक केली जाते. तर अशा गुंतवणुकीच्या रचनेचा नियोजनावर परिणाम होत असतो. ओके, त्याचा परिणाम नियोजनावर होतो आणि नियोजन कार्यावरही होत असतो. अशा पद्धतीने 8वी मर्यादा सांगितली आहे. 9वी मर्यादा काय सांगितली आहे, 9व्या मर्यादेत तुम्हाला सांगितलंय उत्पादन नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा, MCQ साठी उत्पादन नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. तुम्हाला जर उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाच्या मर्यादा विचारल्या तर एक लाईन बाय लाईन लिहायच्या ह्या मर्यादा. यामध्ये काही तुम्हाला पॉइंट नाहीयेत वेगवेगळे, ती लक्षात ठेवायचं आणि एक्सप्लेन करायचं. सो एक मर्यादा लक्षात राहणं अतिशय महत्वाचं आहे. 10 मर्यादा तुम्हाला दिल्यात, तर एक्झाम मध्ये हा प्रश्न पडला तर निदान 8 मर्यादा तरी तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित असतं. ओके, सो 9वी मर्यादा आहे, उत्पादन नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. नियोजन करता उच्च शिक्षित, प्रशिक्षित, बुद्धिमान, दूरदृष्टीचा, निर्णयक्षम, कल्पक, मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो अचूक नियोजनाची आखणी करू शकतो. अतिशय महत्वाचा आणि सोपा आहे. उत्पादन नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. आता नियोजन करणारा व्यक्ती म्हणजे
उत्पादन नियोजन करता हा उच्च शिक्षित, प्रशिक्षित, बुद्धिमान, दूरदृष्टीचा, निर्णयक्षम, कल्पक, मानसिक दृष्ट्या सक्षम असेल तर तो अचूक प्रकारे नियोजनाची आखणी करत असतो. म्हणजे नियोजन जो करणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती उच्च शिक्षित असला पाहिजे, प्रशिक्षित असला पाहिजे, बुद्धिमान असला पाहिजे, दूरदृष्टीचा असला पाहिजे, निर्णयक्षम असला पाहिजे, मानसिक दृष्ट्या तो सक्षम जर असेल तरच तो अचूक नियोजनाची आखणी म्हणजे नियोजनाचं जे आराखडा केला जाईल तो अचूक करू शकतो. आणि नियोजन हे अचूक असणं अतिशय महत्वाचं असतं व्यवसायामध्ये. 10वी मर्यादा सांगितली आहे. व्यवसाय बाह्य घटकांचा मोठा प्रभाव हा उत्पादन नियोजनावर होत असतो. लक्षात ठेवा MCQ साठी व्यवसाय बाह्य घटकांचा मोठा प्रभाव उत्पादन नियोजनावर होत असतो. हे घटक नियंत्रण बाह्य असतात. यामुळे या मर्यादांमुळे होणारे नुकसान नियोजनाच्या लवचिकतेच्या आधारे काही प्रमाणात टाळता येते. टाळता येतं. व्यवसाय बाह्य घटकांचा मोठा प्रभाव उत्पादन नियोजनावर होत असतो. व्यवसाय बाह्य घटकांचा मोठा प्रभाव उत्पादन नियोजनावर होत असतो. हे घटक नियंत्रण बाह्य असतात. कसे असतात? हे घटक नियंत्रण बाह्य असतात. यामुळे या मर्यादांमुळे होणारे नुकसान नियोजनाच्या लवचिकतेच्या आधारे काही प्रमाणात टाळता येत असतं. लक्षात ठेवा 10वी मर्यादा तुम्हाला सांगितली. व्यवसाय बाह्य घटकांचा मोठा प्रभाव हा उत्पादन नियोजनावर होत असतो. हे घटक नियंत्रण बाह्य असतात म्हणजे याच्यावरती नियंत्रण आपण ठेवू शकत नाही. यामुळे काय होतं? नियंत्रण बाह्य घटक असतात यामध्ये. त्यामुळे काय होतं की मर्यादांमुळे जे होणारं नुकसान आहे ते नियोजनाच्या लवचिकतेच्या आधारे काही प्रमाणात टाळलं जातं. ओके, अशा प्रकारे 10 मर्यादा तुम्हाला सांगितल्यात उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाच्या. सो कन्क्लुजन आहे यामध्ये उत्पादन नियोजन व नियंत्रणास वरील प्रमाणे मर्यादा आहेत ज्या की आपण 10 आता चेकआउट केल्या. असे असले तरी उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचे दोष तोटे आढळत नाहीत. कारण जर प्रॉपर आपलं प्लॅनिंग असेल, कंट्रोलिंग असेल तर आपल्या उत्पादन क्रियेमध्ये दोष आढळणार नाहीत, उणिवा आढळणार नाहीत. ओके, त्यासाठी व्यावसायिकाचं प्रॉपर अचूक आराखडा प्लॅनिंगचा असणं अतिशय महत्वाचं आहे. अचूक नियंत्रणाचा आराखडा असणं अतिशय महत्वाचं आहे. उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादांविरुद्ध प्रभावी उपाययोजना करून त्या दूर करता येऊ शकतात किंवा त्या दूर करता येतात व दूर केल्या जातात व त्यांची प्रभाव क्षमता वाढवता येत असते. ओके, त्याचबरोबर उत्पादन नियंत्रण आणि नियोजनाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यावरती प्रभावी असणाऱ्या उपाययोजना तयार करून त्याची प्रभाव क्षमता वाढवता येते. त्याचबरोबर थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या लाभाच्या तुलनेत मर्यादांचे प्रमाण हे अतिशय कमी असते. ओके, त्यामुळे प्रत्येक उद्योग संस्थेने विविध पूर्वनिर्धारित उद्योगांच्या साध्यतेसाठी उत्पादन क्रियेचे नियोजन व नियंत्रण अधिक प्रभावीपणे करणे अतिशय महत्वाचे असते. जर आपल्या व्यवसायामध्ये कमीत कमी मर्यादा याव्यात, कमीत कमी लिमिटेशन असावेत, कमीत कमी अडथळे यावे असं जर व्यावसायिकाला वाटत असेल तर व्यावसायिकाचं उत्पादन क्रियेचं जे प्रोडक्शन प्रोसेसचे जे प्लॅनिंग असणार आहे ते प्रॉपर असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, त्याचबरोबर जे प्रोडक्शन प्रोसेसचं त्याचं कंट्रोलिंग असणार आहे ते प्रॉपर असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके स्टुडंट्स, सो आपण व्यवस्थित डिटेल्स मध्ये एक एक पॉइंट चेकआउट केलेला आहे या पहिल्या टॉपिक मधला आणि इथं आपला पहिला टॉपिक संपला आहे. लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा प्रेझेंटीसाठी. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण आपला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, तो आपण स्टार्ट करूयात. ओके, अतिशय सोपा आहे तो सुद्धा. आणि आत्ता जो आपण जो घेतला प्रोडक्शन फंक्शन तोही अतिशय सोपा टॉपिक आपला आहे. ओके, तर तुम्ही काय करायचंय लेक्चर ऐकत असताना ज्या वेळेला मी सांगितलं जातं की हा हे MCQ ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर तिथं काय करायचं त्याच्या प्रॉपर नोट्स काढायच्या जेणेकरून
MCQची एक्झामची तुमची तयारी तिथं होऊन जाईल. ओके. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करायचंय, त्याचे प्रॉपर नोट्स काढायच्या, ते प्रॉपर लिहून काढायचे MCQ जे असतील ते, जेणेकरून तुमचा स्टडी व्यवस्थित होईल. आणि लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं तुम्ही. ओके. आपला विषय आहे औद्योगिक व्यवस्थापनाचा, पेपर 3 आहे आपला, पेपर 4 नाहीये. ओके. सो 3 पेपर साठी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा, प्रॉपर नोट्स काढा त्याच्या, जे मी सांगते की हा हे महत्वाचं आहे MCQ ला, हे पडू शकतं, तर ते प्रॉपर लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील, कारण TYची तुमची आताची लास्ट सेमिस्टर आहे. ओके. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात प्रोडक्टिव्हिटी, हे जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असतील लेक्चर बद्दल, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, की आय थिंक काही क्वेरी नसणारच आहेत, कारण की अतिशय इझी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, आणि इझी लँग्वेज तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. ओके. So, thank you.